सांबर खायला. आज मस्तपैकी इडली सांबर बेत. तर आज आहे संडे आणि आज केलेला आहे लेकरांना सुट्टी आहे म्हणजे मस्तपैकी इडली करायची. इडली करते काय? तुला काय दिसत नाही का इथं काय करते ती? बघा मित्रांनो, साडले फक्त 4 माणसं आहेत ती. किती केलंय बघा. काहीला काय नाच करण्याशिवाय दुसरं काय येतंय काहीला? फक्त खायला फक्त 4च माणसं आहेत ती आणि एवढं मोठं करून ठेवलंय. हिला काय आपलं माझं पप्पा आणून देतात. राहू द्या पुढचं बघा. राहू द्या माझं. 4 माणसं काय फक्त 4 चिडल्या खाते ती काय? का त्यांना जास्त शिल्लक राहिलं म्हणजे त्यातलं शिल्लक कसं राहतं या? कसं राहतंय म्हणजे माझं पप्पा आणून देतात मग हिला लय उडवायची सवय लागली. म्हणलं मानते ती दिसती 4 माणसाची पण 4 माणसांना खायला भरपूर लागतं. भरपूर लागतं. बरं दाखवते किती शिल्लक राहिलं ती ही बॅटर. जाऊ की जाऊतीच की परत सुट्टी असली की आपल्याला 2-3 वेळा जेवायला लागते. मग उडून जायची नाही का ही इडली? बघू की आपण आता. ही तुला काय आपलं ही आहे. माझा पप्पा काम करून घरात सामान आणतात आणि तू अशीच नास करती. तुझ्या बापाच्या घरी करत होती का अशी इतकं नास? ए तू गपची बस. तुला खायची नसते तर खाऊ नको. मी दाद्या आणि पप्पा खातो. तू खाऊ नको अजिबात इडली. का? काय का लागली त्या सांगायला मला. ते बघा कसलं मस्त पैकी बॅटर झालंय हे. मस्त बेटर. शिल्लक राहिलं म्हणजे पण संध्याकाळ सकाळ तूच करून खायचं. ती तुझी तू खायचं. संध्याकाळ सकाळ म्हणजे काय आता हे शिल्लक राहिलं की मस्त पैकी इडली फ्राय करून खायची. आणि जर राहील सगळं शिल्लक राहील तर बेटर तर काय? सगळं शिल्लक सगळे राहिलं म्हणजे नाही की त्यातलं अर्ध शिल्लक राहील तर वर तोंड करणार आहेस काय? हा करणारच की मी. लागली. तू करायचं तू आणि खाणार आणि तू वर तोंड करायचं. म्हणलं लागली तर नाटक करा दुसऱ्याच्या घरी. ए जापोट ए हाडे चपुट म्हणाला काय मी फुटबॉल सारखी लाद देऊन बाहेर काढली कुणाला? तुला. पप्पा असं तुला आहे का नाही असं छक्काच लावतेलं. दुसरी आणतील पप्पा दुसरी. म्हणलं तुला फुटबॉल सारखी लाद देऊन बाहेर काढीन. ते डांगे करत जाऊ नको. काय मी माझं घर मी डांबिंग करणार काय करणार? तुला काय करायचं आहे? तुला काय करायचे आहे? मी करणार डांबिंग. तर ह्यांच्या जिभेला इतका चटका असतो या. ह्यांना इडली लागते, ह्यांना डोसा लागतो, ह्यांना आप्पे लागतात. थांबते की तुला काय करायचं ते इडलीचं लागली गावायला ही दोन्ही हाय का नाही? माझ्या पप्पाने आणली ती पप्पाने. मी आणले ती मी पैसे घालवले. मी पैसे घालवले तर खोटाडी तर लय आहे. मित्रांनो तुम्हाला सांगती लय खोटाडी आहे ही बाई का? लय खोटाडी बाई आहे. मला माझ्या पप्पाने आणलं मी आणले. लाडक्या बहिणीचे पैसे आल्यावर मी आणले ती. आम्हाला लाडक्या भावाने पैसे दिले. मग आमच्या पप्पाला लाडक्या बहिणीनं आमच्या पप्पाला लाडक्या बहिणीला पैसे दिले तर म्हणून पप्पाने आणले. तू नाही आणलं. खोटं बोलायला लागली लगेच. पण त्या लाडक्या बहिणीने आम्हाला लाडक्या भावाने पैसे दिले. मग आमच्या पप्पाला लाडक्या बहिणीनं पैसे दिले. लागली सांगाय म्हणजे पण किती खोटं बोलायचं लिमिट असतं का नसतं? का? मी आणलंय ती भांडी दोन्ही. मीच आणले. माझ्या विचार कुणी आणले ती दोन्ही भांडी? कोण आणले दाद्या? मला काय माहित नाही. मी शाळेत गेलतो. लाज लावा की बघा कसा भांडत बाहेर निघतोय बघितला. माझ्या लगेच पप्पाने मला काय आणली ती म्हणलं? पप्पाने. खरं सांग की तू होता घरी सांग बरं कुणी आणली ती? नाही बाबा, मी शाळेत गेलतो बाबा. कारण मी काय त्याला काय करायचं माहितीये का? त्याला माझ्या हातचं इडली सांबर खायचं आहे त्यामुळे ते चांगला बोललाय. तुला काय आहे? तुला खायचा नाही. मला खायचं माझ्या तुला पप्पाने असं- आणून दिली ती ती. तुला अशा हाकलून बाहेर काढती त्यामुळे ती हुशार आहे. ती म्हणलं मला काय माहित नाही. हुशार आहे म्हणजे मी जी खरं आहे तीच सांगितलंय. माझ्या पप्पाने आणून दिलंय ती खरं आहे तीच सांगितलंय ना. माझ्या पप्पाने आणून दिले. खोटं बोलायचं नसतं तसली. चला जाऊ द्या. ही जण असं बडबड करत असते. मस्त पैकी इडली सांबर खायला या. शिल्लक ठेवायचं म्हणजे बॅटर अजिबात. ए, लय शिल्लक सांगितलं. करून ठेवलंय कुशाल. हे जातो बापाच्या घरी निघतो इथनं. तुझ्या बापाच्या घरी. लय शाणे. का? लय शहाणी आहे माझी.
तर चला मस्तपैकी इडली सांबर केलं, कशी काय केली ती. बाय.